6 months ago my video used to get just 1 or 2 views आणि खरं सांगायचं तर तेव्हा असं वाटलं की ही चुकीची वेळ आहे माझी कॉन्टेंट क्रिएशन चालू करायची. बट टुडे 1000 plus 100 amazing people are part of my Instagram family. This is not story, पण तरी मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करावं म्हणून मी ही गोष्ट शेअर करते. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी अ स्टोरी ऑफ फेल्युअर, स्ट्रगल, स्मॉल विन्स अँड नेव्हर गिव्ह अप. तर हे सगळं सुरू झालं होतं 31 डिसेंबर 2025ला. त्या रात्री मी जस्ट इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करत होते आणि सगळे लोक असे म्हणत होते की उद्या न्यू इयर आहे, न्यू बिगिनिंग, न्यू इयर, न्यू बिगिनिंग. हे बघून माझ्या मनात एक विचार आला की सगळे म्हणतायत की ते कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करणार आहेत उद्यापासून, काही 365 डेजचं चॅलेंज घेणार आहे, तर मी का नाही, वाय कांट आय? आणि मग मी फर्स्ट जानेवारी आली. तिथं खूप सारे नवीन क्रिएटर्स होते ज्यांना फर्स्ट रीलला 1,000,000 10,000 व्ह्यूज वगैरे असे येत होते. सो मी पण एक्सायटेड झाले. मी म्हटलं का नाही. मग 10 जानेवारीला मी फायनल डिसिजन घेतला की मी पण एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार. लोकांना माझा कंटेंट आवडणार. बट रियालिटी वॉज कम्प्लिटली डिफरंट. माय यूट्यूब व्हिडिओज गॉट ओनली 4-5 व्ह्यूज. माय इंस्टाग्राम रील्स गॉट ओनली 1-2 व्ह्यूज. ऑनेस्टली त्यावेळी असं ना खूप वाईट वाटलं. जानेवारीचा मंथ गेला, फेब्रुवारीचा मंथ गेला, मार्चचा मंथ गेला. मी सतत व्हिडिओ अपलोड करत होते बट नथिंग चेंज. मी 30 डेजचं चॅलेंज घेतलं तरी पण ते काहीच झालं नाही. व्ह्यूज सेम येत होते, रील्सला, शॉर्ट्सला, सगळीकडं. मग नंतर माझा फोन हॅक झाला, माझं सिम कार्ड हॅक झालं, पर्सनल प्रॉब्लेम काही आले. त्याच्यामुळं मग मला 1-1.5 महिना ते सगळं नीट करण्यातच गेला. मला काही कळतच नव्हतं. त्यामुळं मी तिथं ते काही शूटच केलेलं नव्हतं. त्यावेळेस खरंच असं वाटलं होतं की कॉन्टेंट क्रिएशन दिस इज नॉट फॉर मी. पण नंतर ना काय केलं, मी स्वतःला ब्रेक दिला, मी स्वतःला एक चान्स दिला. म्हटलं एकदा ट्राय करून बघू, झालं तर झालं, नाहीतर ना फील्ड चेंज करता येईल. मी स्वतःला सांगितलं लास्ट टाइम, लेट्स ट्राय लास्ट टाइम. मग ह्यावेळेस मी मराठीतून व्हिडिओ बनवायला स्टार्ट केले आणि मी व्हिडिओ बनवून ठेवले. बिकॉज आधीचा कॉन्फिडन्स गेल्यामुळे नंतर ना मला व्हिडिओ टाकायला कॉन्फिडन्सच येत नव्हता. मग शेवटी मी व्हिडिओ मराठीतून फर्स्ट व्हिडिओ बनवला. यूट्यूबसाठी इंस्टाग्रामसाठी पण सगळीकडे व्हिडिओ बनवले मी आणि 10 दिवसानंतर मी अपलोड केले. आणि जसा मी माझा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला ना माझ्या त्याच इंस्टाग्रामच्या चॅनलवर, ज्याच्यावर मी आधी हिंदी करत होते, तिथं मी माझे ते सगळे हिंदी व्हिडिओज डिलीट केले. यूट्यूबला पण माझे सगळे सगळे व्हिडिओज डिलीट केले. आणि मी माझा फर्स्ट व्हिडिओ जो शूट केला होता, माझं इंट्रोडक्शन वगैरे दिलं होतं, तो व्हिडिओ मी तिथं अपलोड केला. आणि नंतर मी असाच एक व्हिडिओ बनवला. तर त्या व्हिडिओला कमेंट आली की तुझे व्हिडिओ छान आहेत, तू व्हिडिओ बनव. बाकी लोकांसाठी ती जस्ट एक कमेंट असू शकते बट नॉट फॉर मी. त्या एका कमेंटनी मला खूप पॉझिटिव्हिटी दिली. मग नंतर मी व्हिडिओ अपलोड करत गेले. कधी 200 व्ह्यूज यायचे, कधी 500 व्ह्यूज यायचे, कधी 1000 व्ह्यूज यायचे. पण आधीच्यापेक्षा बरे होते, 1-2 व्ह्यूजपेक्षा. रीच वाढायला लागली. फॉलोअर्स तसे एवढे वाढत नव्हते, एवढे ऑलमोस्ट नव्हतेच वाढत, पण तरी रीच वाढत होती. पण मला माहिती होतं की मी इम्प्रूव्ह करते, एक ना एक दिवस करेल. बिकॉज जर 1-2 व्ह्यूजपासून जर मी ह्याच्यापर्यंत येते 500-1000 पर्यंत, तर मग ते होणारच असं मला वाटलं होतं. आणि मग एकदा मी रील अपलोड केली आणि त्या रीलला चक्क 10,000 व्ह्यूज आले. आणि त्याच्यामुळं मला 50-50 फॉलोअर्स पण भेटले त्या एका रीलमुळं. दुसरी रील टाकली, तिथं 50,000 प्लस व्ह्यूज गेले आणि त्याच्यामुळं माझ्या अकाउंटची रीच वाढायला लागली. आणि आज माझ्या अकाउंटला 1100 फॉलोअर्स फायनली कंप्लीट झाले. तेवढी फॅमिली मी कंप्लीट केली. आणि ऑनेस्टली माझ्यासाठी हा नंबर छोटा नाही आहे, खूप मोठा आहे. बिकॉज 0पासनं इथपर्यंत ग्रो करणं खूपच डिफिकल्ट होतं माझ्यासाठी. 6 महिने गेले मला एवढं पूर्ण ग्रो करायला. नाव दिस इज रिमाइंडर फॉर मी की जर मी त्यावेळेस हार म्हणून सोडून दिली असती तर आजचा दिवस कधीच पाहायला भेटला नसता. सो इफ यू आर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुमचे व्हिडिओज अजून चालत नसतील किंवा काय होत नसेल तर प्लीज क्विट करू नका. व्हिडिओ बनवत राहा. कीप लर्निंग.
कीप लर्निंग, कीप इम्प्रूव्हिंग, कीप अपलोडिंग. बिकॉज कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल आणि कधी काय होईल ते सांगू शकत नाही. वन व्हिडिओ कॅन चेंज एव्हरीथिंग. तसं माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्याने मला एवढे फॉलोअर्स किंवा रीच दिली. सो तुम्ही पण क्विट करू नका, बिकॉज कधी काय होईल ते सांगता येत नाही ना. जशी ही माझी 6 महिन्याची जर्नी मी आत्ता एक 2-3 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगितली, तसं तुम्ही पण पुढं कोणता तरी व्हिडिओ बनवून त्याच्यात हे सांगसाल त्या व्हिडिओ म्हणजे तुमच्या जर्नीबद्दल. सो क्विट करू नका आणि व्हिडिओ बनवत राहा. पण हां, मला ह्या जर्नीतून आहे ना एक ऑब्झर्वेशन करायला भेटलं आहे की ऑलमोस्ट मी तर माझ्या सगळ्या सगळ्या ए टू झेड सगळ्या रिलेटिव्सला ब्लॉक केलं होतं त्या चॅनलला. आणि अजून म्हणजे भरपूर लोक ब्लॉकच आहेत, अजून पण मी अनब्लॉक केलेलं नाही आहेत त्या चॅनलला, म्हणजे त्या इन्स्टा ह्याच्या फॅमिलीला. आणि यूट्यूबवरनं पण शॉर्ट्स व्हिडिओ टाकले होते, पण 1-2 फॅमिली मेंबर्सनी बघितले आणि ते माझ्या मम्मीला सांगितले. सो मी तिथं पण सगळे शॉर्ट्स व्हिडिओ डिलीट केलेत. फक्त लॉंग व्हिडिओ पोस्ट करते मी सध्या यूट्यूबला. पण मला लक्षात ही गोष्ट आली की आपण जेव्हा असं काही वेगळं करायला जातो ना, म्हणजे ऑलमोस्ट सगळे लोक काय करतात, एज्युकेशन, त्याच्यानंतरनं जॉब, आणि कमी लोक असतात जे बिझनेस किंवा दुसरीकडे जातात. तर मग जे लोक असे बिझनेस किंवा कुठं जातात जॉब सोडून, तर तिथं नातेवाईक किती मागं खेचायचा प्रयत्न करतात ना, हे मला कळालं एवढ्याच्या ह्या 6 महिन्याच्या जर्नीतून. खूप लोकांनी मला मागं ओढायचा प्रयत्न केला आणि ती लोक म्हणजे स्ट्रेंजर्स नव्हती. ती जी लोक होती ती माझ्या ओळखीचीच होती. माझे स्वतःचे फॅमिली मेंबर्स होते, माझे स्वतःचे फ्रेंड्स होते, ज्यांनी कधी मला ना सपोर्टच असं केलेलं नाही आहे की तू असे व्हिडिओ बनवतीस. इवन थ्रू मी व्हिडिओ बनवते, मी ते म्हणजे नाही का कधी सक्सेस स्टोरी, समजा एकदा काय झालं होतं माझ्या रील्सला 1000 व्ह्यूज आले होते, तर मी त्याची स्टोरी ठेवली होती. तर मला एका जणाचा मेसेज आला, तुला माहिती आहे का 1.5T व्ह्यूज म्हणजे किती? तर मी म्हणलं हां 1500 व्ह्यूज किंवा त्याच्या पुढे काहीतरी असेल 1520 वगैरे. तर तिथं म्हणलं होतं की अवघड आहे तुझं. अरे मी माझी फर्स्ट 1000 व्ह्यूज गेलेत म्हणून मी स्टोरी टाकतेय, सेलिब्रेट करतेय मी, तर तुम्ही का असं हे करताय? बट सोड, निगेटिव्ह लोकांना लांबच ठेवायचं, लांबच ठेवलेलं खूप छान आहे. आणि आपण पॉझिटिव्ह आहोत तर आपण पुढं गेलोच पाहिजे. पॉझिटिव्ह लोक कधी ना कधी पुढं जातातच. फक्त सांगायचं एवढं आहे की हे जे रिलेटिव्स वगैरे जे लोक आहेत ना, त्यांना लांब ठेवा. बिकॉज आपण जर त्यांचं ऐकत राहिलं किंवा हे करत राहिलं तर आपण कधीच ग्रो होऊ शकत नाही. सो तुम्ही जो कंटेंट करताय तो करत राहा, अपलोड करत राहा. आणि तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.